नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मल्हारच्या हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या गाजलेल्या लोकप्रिय असणाऱ्या संवाद कट्ट्यावर आजच्या आपल्या अतिथी आहेत लेखिका डॉक्टर सोनाली महाजन. मित्रांनो, काही काही शब्दामध्ये मंत्राचं सामर्थ्य असतं बघा. आता झुंज हे सोनाली महाजन यांनी कोरोना काळातील अनुभवावर आणि उपचारांवर आधारित त्यांना जे काही अनुभव आलेले त्यावर आधारित असलेले त्यांचं ते पुस्तक आहे. त्याचं प्रचंड स्वागत झालेलं आहे. तर अशा लेखिका, तर मित्रांनो, आपल्या आजच्या 178व्या भागामध्ये कोरोना योद्ध्यांची संघर्ष गाथा खास तुमच्यासाठी म्हणून ती ऐकवण्यासाठी म्हणून लेखिका डॉक्टर सोनाली महाजन या आपल्या संवाद कट्ट्यावर आलेल्या आहेत. मॅडम, आमच्या मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं तुमचं मनापासून हार्दिक आणि सहर्ष स्वागत. मित्रांनो, मला सांगायला निश्चितपणानं आवडेल आणि ते आवश्यक देखील आहे. चिन्मय हॉस्पिटल जे जळगाव आपल्या नगरीमधल्या ओंकार नगरच्या त्या भागामध्ये ते आहे आणि क्रिटिकल केअर सेंटर म्हणून उत्तम नावलौकिक असलेलं हे डॉक्टर राहुल महाजन संचालक ते आहेत. त्यांचे पतिराज आहेत मॅडमचे, आणि मॅडमसुद्धा 2005पासनं ह्या धन्वंतरी या क्षेत्रामध्ये अत्यंत पवित्र असं हे काम आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे झुंज हे मॅडमने कोरोना काळातील त्यांच्या ज्या उपचारांवर आधारित असलेला अनुभव जो आहे तो त्यांनी शब्दबद्ध केलेला आहे. साध्या सोप्या शब्दामध्ये सगळ्या वाचकांना आवडेल, रुचेल, पचेल, समजेल आणि मुख्य म्हणजे उमजेल पण अशा भाषेमध्ये त्यांनी हे सगळे अनुभव मांडलेले आहेत. अनुभव कथन केलेलं आहे. ओघवती अशी त्यांची भाषाशैली आहे. खरं तर मॅडम ह्या पेशाने धन्वंतरी आहेत, डॉक्टर आहेत, उत्तम ICU तज्ज्ञ, अतिदक्षता विभागात ब्रीच कँटीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या कामाचा अनुभव घेतलेला आहे. आणि डॉक्टर राहुल महाजन आणि सोनाली महाजन हे उभयता हे गेले अनेक वर्ष आपल्या खानदेशातल्या रुग्णांची सेवा करत आहेत. आणि कोरोना काळ, कोविड-19 म्हटल्यानंतर तर अरे बाप रे, असं सगळं काळजात अक्षरशः धस्स होतं. तर असेच अनुभव मॅडम तुमच्यासमोर कथन करणार आहेत. मॅडम, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मला सांगा, कोविडच्या अगोदरचा काळ आणि नंतरचा काळ हा नेमका तुमच्या डॉक्टरी चष्म्यातनं जर बघायचं झालं तर नेमकं कसं तुम्ही मांडणार? सर, कोविडच्या अगोदर काळामध्ये नंबर ऑफ पेशंट्स जे होते ना ते हळूहळू व्हायचे. म्हणजे एका दिवसामध्ये 4-5 पेशंट क्रिटिकल, कधी कधी 2, कधी कधी 1. म्हणजे पेशंट आल्यानंतर 3 ते 4 तास एक पेशंट सेटल करायला जातो ज्या वेळेला तो क्रिटिकल असतो. अच्छा. तर पहिला पेशंट आला, दुसरा पेशंट आला, हळूहळू वर्क डिवाइड होतं आणि तो दिवस मॅनेज होतो. पण सर, कोविडमध्ये ॲट ए टाइम 10 पेशंट्स येत होते, क्रिटिकल येत होते, दयनीय भयानक अवस्थेमध्ये येत होते, मरणाची भीती घेऊन येत होते. आणि ॲट ए टाइम 8 ते 10 ॲडमिशन क्रिटिकल लेवलला मॅनेज करायचं म्हणजे एक तर तुमच्याजवळ प्रचंड स्टाफ पाहिजे, तो मिळायला अगोदरच कठीण होतं कोविडमध्ये. आणि नंबर 2, ज्या वेळेला एक नॉर्मल पेशंट येतो ना तर त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक असतात. होय. म्हणजे पेशंटची खाण्याची काळजी, पेशंट झोपला की नाही, हे सगळं बऱ्यापैकी नातेवाईक बघतात. ॲटलिस्ट रूममध्ये जे पेशंट ॲडमिट असतात त्यांचं बघतात. पण कोविडमध्ये नातेवाईकच नव्हते. म्हणजे आम्हीच पेशंटचे नातेवाईक होतो आणि आम्हीच पेशंटचे डॉक्टर होतो, आम्हीच पेशंटचं ब्लड कलेक्ट करत होतो. कारण ब्लड कलेक्शनला जे मुलं येतात लॅबमध्ये ते नॉर्मली येतात, सॅम्पल घेतात आणि आमच्या हातात रिपोर्ट आणून देतात. पण इथं तसं नव्हतं. आम्हाला सॅम्पल कलेक्ट करून बाहेर पाठवावं लागत होतं. पेशंटची डेथ झाल्यानंतर नॉर्मली नातेवाईक पेशंटला घेऊन जातात. इथं तसं नव्हतं. आमच्याच मुलांना मृतदेह हे स्मशानभूमीपर्यंत सोडावे लागत होते कारण नातेवाईक तयारच नव्हते हात लावायला. म्हणजे जे काम आम्ही 10-20% करत होतो ते सडनली 80% गेलं होतं. आणि फ्लो इतका जास्त होता, नंबर ऑफ रूम कमी पडत होते. नॉर्मल रुटीन केसेसमध्ये असं होत नाही सर. असं नाही. बरोबर.
बरं मग कोरोना काळात तुमच्या त्या पेशंटशी झुंज आपण व्यक्त झालात, आपण मेन्शन केल्याप्रमाणे त्यांना वाचवण्याची शर्थ करणारे त्यांचे सगळे आप्तेष्ट नातेवाईक ते सुद्धा अतिशय झुंजारपणे या सगळ्या गोष्टीला, या संकटाला सामोरे जात होतात. आणि एक डॉक्टर उपचार करणारे तुमचासुद्धा झुंजारपणा, म्हणजे झुंज हे तुमच्या पुस्तकाचं जे शीर्षक आहे ते अत्यंत समर्पक आहे. नक्कीच. ही प्रेरणा कुठून मिळाली बरं? मला ते नक्कीच विचारायला आवडेल आपल्याला. सर याच्या मागे स्टोरी आहे. बरं बरं बरं. हां. ॲक्च्युली कोविड काळामध्ये माझी आई प्रोफेसर वत्सला चौधरी मराठीची प्राध्यापिका आहे. अच्छा. ती फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ती माझ्याजवळ थांबली. लॉकडाऊनमुळे तिला जाताच आलं नाही. आणि मी ज्या स्ट्रेसमध्ये काम करत होते ते तिला दिसत होतं. मी खालून वरती आल्यानंतर बऱ्याचदा असं अंतर ठेवून मी बऱ्याच वेळ तिच्याशी बोलायची आणि मी तिला सांगायची की आज असं पेशंट झाला, आज तसं पेशंट झालं. माझे सगळे बरे वाईट अनुभव ती ऐकत होती. आणि मग ती ते ऐकल्यानंतर ती थक्क व्हायची आणि ती म्हणायची की नाही, हे लिहायला पाहिजे, हे वेगळं आहे. आणि मी तिला हसत खेळत म्हणायची, आई मी लेखिका नाही, माझा साहित्याशी काही संबंध नाही, त्याच्यामुळे माझं काही तो इट्स नॉट माय कप ऑफ टी असं म्हणून मी ते निग्लेक्ट करायची. मग खूपदा सांगितल्यानंतर तिने ते स्वतःच लिहायला सुरुवात केली. मी तसं पुस्तकात मेन्शन पण केलेलं आहे. आणि मग तिने दिवस कोरोनाचा म्हणून एक छोटीशी पुस्तिका मला तिने भेट केली, मला आणि माझ्या स्टाफला. आणि मग ते वाचल्यानंतर मला असं कुठंतरी जाणवायला लागलं की आईने लिहिलं आणि मी लिहिलं नाही. आमच्या बाजूला प्रशांत पगारिया म्हणून एक नेबर राहतात, त्यांना पुस्तक वाचायची आवड हे मला माहिती होतं. आणि मी त्यांना ते भेट दिलं. म्हटलं सर बघा वाचून, आईने लिहिलं आहे. ते दुसऱ्या दिवशी मला भेटले आणि म्हटले ताई ते पुस्तक अपूर्ण आहे. म्हटलं असं का म्हणता? म्हणजे मी साक्षीदार आहे तुमच्या कामाचा आणि तुम्ही जे काम केलेलं आहे त्याच्यापैकी फक्त 10% त्याच्यात. म्हटलं बरोबर आहे, मी आईला जेवढं सांगितलं तेवढंच आईने लिहिलं आहे, आईने थोडीच पूर्ण लिहिलं आहे. मग म्हणे मॅडम त्याला पूर्ण करा तुम्ही. म्हणजे एक तर आई होतीच की जी मला परत इन्सिस्ट करत होती आणि सेकंड प्रशांत पगारियाजींनी मला परत इन्सिस्ट केलं. मग आमची परत मीटिंग झाली आणि मग शेवटी त्याची गोळाबेरीज ही होती की बाबा मी पुस्तक लिहावं, ॲटलिस्ट प्रयत्न करावा. आणि मग पुढे ते आकाराला येत गेलं. आणि मग आईनेच मला आर्श पब्लिकेशनचं नाव सजेस्ट केलं. दिलीप चव्हाण सरांना पुण्याला जाऊन भेटले मी आणि झुंज हे नाव त्यांनीच ठरवलं आहे. ही त्यांचीच कल्पना आहे. नक्कीच नक्कीच. अत्यंत कल्पक आणि सूचक असं मुखपृष्ठसुद्धा आहे, सुबक असं ते मुखपृष्ठ आहे. आणि कोरोना योद्ध्यांची संघर्ष गाथा या निमित्तानं आपल्या सगळ्या वाचकांच्या समोर आलेली आहे. मॅडम, एक डॉक्टर म्हणून तुमचे अनुभव तर तुम्ही शब्दबद्ध केलेलेच आहेत आणि ते अतिशय अंगावर शहारे आणि काटा आणणारे सुद्धा आहेत. आणि मला आठवते आणि मी त्या पुस्तकातसुद्धा तुम्ही नमूद केल्याप्रमाणे मी वाचलं की पहिला पेशंट आपल्या जिल्ह्यातला हा तुमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. काय होता तो अनुभव बरं? सर राहुल महाजन आणि त्यांची टीम आणि आम्ही सगळे सतर्क होतो. बरं बरं बरं. आम्ही मास्क वापरत होतो, गाऊन वापरत होतो. म्हणजे त्यावेळेला कोविडचे पेशंट नव्हते. मला वाटतं तो मार्च 2020ची ती सुरुवातच, पहिली लाट. करेक्ट. तर तो आला, थोडं अंतर ठेवूनच बसलेला होता. आणि त्यावेळेला सरांनी एक नियम बनवला होता की आलेल्या प्रत्येक रुग्णाची ऑक्सिजन लेवल चेक करायची. ओके. सो आल्याबरोबर त्याची ऑक्सिजन लेवल चेक करण्यात आली, ती 90 ते 92 होती. बरं. सर अलर्ट झाले, सरांनी हिस्ट्री घ्यायला सुरुवात केली आणि त्याने पहिलंच वाक्य सांगितलं की सर मी मुंबईहून ट्रॅव्हल करून आलेलो आहे. सरांचं त्या 2 वाक्यांमध्ये डायग्नोसिस झालेलं होतं. सरांनी ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलला लेटर लिहून दिलं की प्लीज डू COVID-19 RT-PCR टेस्ट. तिथले डॉक्टर पण अलर्ट झाले की नाही, राहुल महाजन सरांकडनं पेशंट आले. सगळ्यांनी पटापट किट घातले, त्याची टेस्ट केली आणि तो पॉझिटिव्ह आला 3 दिवसानंतर. नॅचरली हॉस्पिटलला वादळ आलं, पहिला रुग्ण डिटेक्ट झाला म्हणून. म्हणजे डॉक्टरांच्या अनुभवी दृष्टीने ते झोकलं त्यावेळेस. हे खूप चांगलं झालं, नाही तर बऱ्याच वेळेला ते सगळं ते डिले होत जातं. आणि सरांनी ज्या वेळेला सिव्हिल हॉस्पिटलला जे ते लेटर दिलं होतं ना, ते लेटर पाहिल्याबरोबर तिथले फिजिशियन पण अलर्ट झाले. अच्छा. आणि त्यांनी अगदी सिन्सिअरली सगळं खूप क्विक लेवलला केलं. त्याचा रिपोर्टही बऱ्यापैकी लवकर आला. मला आठवतंय की त्या काळात म्हणजे हॉस्पिटल, तुमच्या दोघांची नावं, तुमच्या सगळ्या याचं म्हणजे वर्तमानपत्रांनी सुद्धा खूप दखल घेतली होती आणि बऱ्यापैकी चर्चा पण रंगली होती त्या काळामध्ये. तर तो एक वेगळा अनुभव असेल आपला. नाही, ते अफवांना असं म्हणतात ना, हातही नसतात, पायही नसतात, त्या फक्त उडतात. त्या अफवा उडत राहिल्या.
होय. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून काम करणं हे नक्की. आम्हाला दोघांनाही माहिती Yes, होतं. yes, yes. लक्ष दिलं नाही. 14 दिवस सर क्वारंटाईन होते स्वतः. Yes, नियम बरोबर, सगळे बरोबर. फॉलो केले सरांनी. त्याच्यानंतर सर स्वतः शाहू महाराजलाही 3 दिवस ऍडमिट राहिले. सरांची टेस्ट निगेटिव्ह आली आणि आम्ही परत रीतसर आमच्या कामाला लागलो. वा, म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं ब्रीद आहे. आणि खरंच तुम्ही व्रतस्थपणे उभयता पती पत्नी हे सगळं काम अतिशय निष्ठेने प्रामाणिकपणे करतायत. त्याला म्हणजे सॅल्यूट आहे, त्यात वादच नाही. पुस्तक वाचल्यानंतर तर अजून जास्त कळतं त्यातलं. बरं, मग सासरेबुवांच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा अनुभव कथन केलेला आहे. काय होता ते घरातलाच पेशंट? मग काय ते म्हणजे वेगळंच सगळं नाही? एक सासरे ज्या वेळेला पॉझिटिव्ह आले त्यावेळेला माझं लक्ष राहुल महाजन सरांकडे होतं. ओके, त्यांचे ओके. डोळे मी बघत होती. डोळ्यांमध्ये अश्रू होते आणि सर वडिलांना सोडायला तयार नव्हते. आणि जाताना मला सासरे म्हटले, मी जातोय, कदाचित परत नाही येणार. तर ह्या 2 गोष्टी मला खूप मनाला लावून गेल्या. नक्कीच. की एक तर सरांच्या डोळ्यात पाणी मला बघवत नव्हतं. मग मी सरांना म्हटलं, तुमची इच्छा असेल तर आपण इथं ट्रीटमेंट करूया का? ॲक्च्युली मी बोलताना म्हणजे सरांना सजेस्ट तर करत होते, पण मीच आतून घाबरलेले होते. कारण मला जर काही झालं तर मुलांचं काय होईल ही भीती सरांच्याही मनात होती आणि माझ्याही मनात होती. आणि एकीकडे सासरे पण होते. पण तुमची एक स्वतःची विवेकबुद्धी असते, ती तुम्हाला पर्टिक्युलर पाथवरनं काम करण्यापासून डेव्हिएट नाही होऊ देत. तर ती जी माझी सतसत विवेकबुद्धी होती तिने मला सांगितलं की नाही, जर सरांची इच्छा नाही आहे तर बाबांना जाऊ नको द्यायला. आणि मग मी सरांना सजेस्ट केलं की आपण बाबांना इथं ठेवून ट्रीटमेंट करू शकत असेल तर बघा, मी तुमच्यासोबत राहील, आपण दोघं मिळून त्यांना सांभाळू. आणि यावेळेला मग आपले मंत्रीजी माननीय गिरीश महाजनजी आमच्या खरंच मदतीला आले. त्यांनी तात्याराव लहानेंना फोन केला आणि आम्हाला आमच्या हॉस्पिटलला राहण्याची, बाबांना ठेवण्याची परवानगी मिळाली. आणि मग अप्स अँड डाऊन्स होत बाबा हळूहळू बाहेर आले. बाबांचं बाहेर येणं मला तरी असं वाटतं की ठीक आहे, आमची मेहनत आहे, मान्य आहे मला, पण ते विधिलिखित असावं, तो ईश्वरी संकेत असावा. कारण बाबा बाहेर आल्यानंतर आमचा दोघांचा कॉन्फिडन्स वाढलेला होता. आम्ही बाबांना ज्या वेळेला हँडल केलं त्यावेळेला करोनाचे कुठलेही प्रोटोकॉल्स, गाईडलाईन्स आम्हाला माहीत नव्हते. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे लॉकडाऊन वगैरे तेव्हा? लॉकडाऊन नुकतंच चालू झालं होतं. 11 मे 2020. त्यावेळेला रेमडेसिवीर पण नव्हतं, फॅबिफ्लूच्या गोळ्या नव्हत्या. आम्ही फक्त ते जे 40,000चं इंजेक्शन होतं टोसिलिझुमाब ते देऊन बाबांना वाचवलंय. म्हणजे आम्ही पुण्याला पण फोन करून बघितले की काही प्रोटोकॉल्स आहेत का, पण नव्हते मिळत. शेवटी सरांची एक मैत्रीण आहे डॉक्टर मेघना म्हणून, तिने मुंबईहून आम्हाला गाईडलाईन्स दिल्या आणि मग आम्ही त्याच्याने बाबांची ट्रीटमेंट केली. हे सगळं विधिलिखित होतं. आणि पप्पांना बरं व्हायला तब्बल 18 दिवस लागले. या 18 दिवसात खूप काही शिकलो आम्ही. एक साधारणतः कोविडचं पेशंट कसं मॅनेज करायचं, काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात याची आयडिया आली. आणि पप्पांना बऱ्यापैकी जवळून आम्ही हँडल केलं आणि तरी आम्ही दोघं सुरक्षित राहिलो. तर एक कॉन्फिडन्स आला होता की आपल्यामध्ये कदाचित ती प्रतिकारशक्ती आहे की आपण कोविड-19चे पेशंट्स, कोविड-19चं जे इन्फेक्शन आहे ते आपल्याला झालेलं नाही आहे, म्हणजे आपली बेसिक प्रतिकारशक्ती चांगली आहे, ही जाणीव झाली होती. आणि पप्पा वेटरनरी डॉक्टर आहे, कॉन्फिडन्स लेवल बऱ्यापैकी चांगली आहे. आणि ते मला नंतर सतत सांगत राहिले की तू माझ्यावर भरपूर प्रयोग केलेत, तर तू आता कोविड-19च्या पेशंटसाठी हॉस्पिटल चालू कर. आणि तिथून मग मला चालना मिळाली. आईनेही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि मग कोविड-19चं हॉस्पिटल आकाराला आलं. बरं बरं बरं. म्हणजे अशा पद्धतीनं असा तो प्रवास होता. अच्छा अच्छा अच्छा. पहिला पेशंट एक जिल्ह्यात पहिल्यांदा आलेला, तो ट्रॅव्हल करून आलेला. दुसरे आपले सासरे बुवा. बरं बरं बरं. मग कोविड सेंटर सुरू करण्यासाठी म्हणून शासकीय लेव्हलला जी काही परवानगी वगैरे वगैरे तो सोपस्कार लागतो, त्याच्यामध्ये आपण कृतज्ञतापूर्वक त्या तत्कालीन कलेक्टर वगैरे ते कसं सांगाल? त्यांची कशी मदत झाली? पप्पा बरे झाल्यानंतर त्यावेळेचे कलेक्टर होते अविनाश ढाकणे सर. तर त्यांनी तर आम्हाला सांगितलंच होतं की राहुल सर, तुम्ही कोविड-19च्या रुग्णांसाठी हॉस्पिटल चालू करा, तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे. पण आम्ही पप्पांचा जो पहिला ट्रॉमा आम्हाला बसलेला होता त्याच्यातनं बाहेर नव्हतो आलो. आम्हाला त्याच्यातनं बाहेर यायला वेळ लागला. आणि पप्पांनी आणि माझ्या आईने मला प्रेरणा दिली, म्हणजे माझ्या सासऱ्यांनी आणि आईने. आणि त्यातून मी ते हॉस्पिटल चालू करायचा निर्णय घेतला. त्यावेळेला कलेक्टर बदललेले होते. त्यावेळेला फॉर्च्युनेटली अभिजित राऊत सर होते, जे खूपच अंडरस्टँडिंग, चाणाक्ष, हुशार व्यक्तिमत्व आहे असं मला भेटल्यानंतर जाणवलं. आम्ही त्यांना ॲप्लिकेशन दिलं, त्यांनी ते लगेचच साईन केलं आणि त्यांनी एकच वाक्य सांगितलं की सर,
कोणीतरी पुढे येणं फार गरजेचं होतं. तुम्ही आला हे फार बरं झालं. आता तुमच्यानंतर हळूहळू बाकीच्यांनाही कॉन्फिडन्स येईल आणि बाकीचेही चालू करतील. लोकांना गरज आहे. आम्ही ॲप्लिकेशन दिलं, त्यांनी सगळं झालं आणि मग ज्या वेळेला बातमी बाहेर गेली की चिन्मय हॉस्पिटल कोविड-19मध्ये रूपांतरित होतं आहे आणि मग आमच्या गल्लीमधले सगळे लोक बट नॅचरली डिस्टर्ब झाले. त्यांनी आम्हाला अपोज केला आणि ते सगळे अभिजित राऊत सरांबरोबर जवळ गेले. त्यांनी ॲप्लिकेशन फाईल केलं, त्याच्यावर सह्या केल्या. पण मी अगोदरच सांगितलं की अतिशय चाणाक्ष, हुशार, बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे. खूप शांतपणे सिच्युएशन हँडल केली त्यांनी, सगळ्यांना परतवून लावलं आणि आमचं कोविड-19 हॉस्पिटल चालू झालं. आणि नंतरसुद्धा थ्रूआउट जो जर्नी होता तो त्यांच्यासोबत खूपच सुंदर होता. त्यांच्यासोबत ज्या बैठका आमच्या व्हायच्या किंवा ज्या मीटिंग्स व्हायच्या त्यांनी ज्या पद्धतीने हँडल केलं ना, आणि त्यांचं वय बघता त्यांच्यामध्ये जी मॅच्युरिटी होती ती खूपच जास्त होती आणि खूप शांतपणे त्यांनी ते हँडल केलं. मॅडम, मला सांगा, म्हणजे कोरोना, कोविड-19 तो उपद्रवी असा सगळा व्हायरस आणि ते संकटच विश्वव्यापी होतं, वैश्विक होतं, नाही का? तर ती धास्ती, लोकांची मानसिकता आणि डॉक्टर म्हणून तुमची सगळी मानसिक आंदोलनं, ह्या सगळ्या याच्यातमध्ये काम करणं आणि सोबत सगळ्या साथीदारांना सोबत घेणं, म्हणजे तुम्ही ते मेन्शन केलेलं आहे की तुमची टीमसुद्धा नक्कीच म्हणजे अभिमानास्पद, गौरवास्पद अशी कामगिरी केली आहे. कौतुकाची थाप त्यांच्यासाठी पण तुम्ही त्या पुस्तकाच्या याच्यात, शाब्दिक याच्यात तुम्ही म्हटलेलं आहे, भावना व्यक्त केलेली आहे. काय सांगाल त्या तुमच्या टीमवर्कबद्दल? ॲक्च्युली ती माझी टीम नाहीच आहे, ते माझे फॅमिली मेंबर्स आहे. वा. मी असं समजते की मला जेव्हाही अडचण येईल त्यावेळेला ते रात्री जरी मी त्यांना सांगितलं की या आणि माझ्यासोबत उभे राहा, तर ते उभे राहतील. हा कॉन्फिडन्स मला आजही आहे आणि त्यांनाही हा कॉन्फिडन्स आहे की आमच्या फॅमिलीला जर काही अडचण आली तर मॅडम स्ट्रॉंगली आपल्या पाठीमागे उभे राहतील. म्हणजे ते नातं जसं काळ ओसरत गेला तसं ते आमच्यामध्ये तयार होत गेलं. ते आम्ही एकमेकांमध्ये गुंतत गेलो. मी, माझा स्टाफ, असिस्टंट डॉक्टर, सिस्टरपासून मावशीपासून सगळे. सो मला असं वाटतं ज्यावेळेला एक पेशंट बाहेर येतो ना, त्यावेळेला फक्त ते डॉक्टरचं क्रेडिट नसतं. त्याच्यामध्ये पेशंटची विल पॉवर, नातेवाईकांचा डॉक्टरांवर असलेला विश्वास आणि चिन्मय हॉस्पिटलचा किंवा कुठल्याही हॉस्पिटलचा स्टाफ, हे सगळं टीमवर्क जेव्हा येतं ना, त्यावेळेला तो एक क्रिटिकल पेशंट बाहेर येतो. एक क्रिटिकल पेशंट बाहेर येणं म्हणजे एक चमत्कारच असतो असं मला वाटतं. आणि ज्यावेळेला तो पेशंट बाहेर येतो ना, त्यावेळेला ते नातेवाईकच नाही, डॉक्टरच नाही, तर तो स्टाफसुद्धा आनंदित झालेला असतो. आणि तो आनंद कशाशीही कम्पेअर होऊ शकत नाही, कशाशीच नाही. तो आनंद वेगळाच असतो. आणि मला असं वाटतं की मी किंवा चिन्मय हॉस्पिटलचा स्टाफ आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्ही तो आनंद वेळोवेळी घेतलेला आहे. कोरोना काळात पण घेतलेला आहे आणि आत्तासुद्धा कुठल्याही ICU मधला एक क्रिटिकल पेशंट घरी जातो त्यावेळेला डेफिनेटली तो त्या टीमसाठी आनंदाचा विषय असतो. नक्कीच. मला सांगा, म्हणजे ह्या दोन्ही लाटेंमध्ये जवळपास 3,000च्या पेक्षा जास्त तुम्ही नमूद केल्याप्रमाणे ॲडमिटेड पेशंट्सला तुम्ही ट्रीट केलं. हां, आणि त्यांना अतिशय पुनर्जन्मच एका अर्थानं दिला. मोठं काम आपण रचनात्मक स्वरूपाचं केलं. तर OPDला सुद्धा काही पेशंट्स, OPDला पण काही पेशंट्स 10,000च्या जवळपास. हो, पर डे 80 ते 100 पेशंट चेक व्हायचे. वा, म्हणजे अहोरात्र अविरतपणे, अखंडपणे तुम्ही उभयता हे सगळे त्यात आणि तुमचा स्टाफसुद्धा, हो, नाही का? तर मग अशा वेळेस मग तुमच्या मुलांकडं खरंच म्हणजे हा भावनिक प्रश्न आहे. तर पूर्णच दुर्लक्ष झालं. नक्की नक्की. म्हणजे क्वालिटी टाईम, आपण असं म्हणतो की कोरोनाच्या निमित्ताने स्नेहबंध, अतिशय नाते घट्ट झाले, सुसंवाद निर्माण झाला, लोक विखुरलेले एकत्र आले वगैरे वगैरे, क्वालिटी टाईम वाढला. पण तुमचं म्हणजे आम्ही विचारच करू शकत नाही. काय होतं ते? टाइम नव्हताच. मुलांशी दिवसभरातनं फक्त 10 किंवा 20 मिनिटं बोलणं व्हायचं. अच्छा अच्छा. ते ऑन देअर ओन होते. पण सुदैवाने माझे आई वडील, आई बाबांचा उल्लेख केला, सुदैवाने माझे आई वडील तिथं होते. आणि माझे आई वडील दोघंही, म्हणजे मी जसं पहिले सांगितलं की माझी आई मराठीची प्राध्यापिका आहे आणि माझे वडील गणिताचे प्राध्यापक आहे. सो त्यांना माहिती होतं की मुलांना कसं हँडल करायचं आहे. त्यांचा मुलांशी संवाद खूप चांगला होता. फॉर्च्युनेटली मुलांनाही त्यांची संगत आवडत होती आणि त्यांच्या दृष्टीने, त्या चौघांच्या दृष्टीने ते दिवस खूप आनंदात गेले.
त्यांच्याकडनं घरातली सगळी छोटी छोटी कामं आईवडिलांनी अगदी त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन करून, कारण मुलांना लॉजिकल एक्सप्लेनेशन लागतं आजकालच्या मुलांना, त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन करून त्यांच्या सोबत राहून ती कामं सगळी करून घेतली घरातली. आणि मला असं वाटतं की त्या फर्स्ट वेव्ह नंतर माझे आईवडील आणि माझी मुलं यांच्यामधला बॉन्ड जास्त स्ट्रॉंग झाला. नक्कीच. ते त्यांचं म्हणजे एक वेळ ते माझं ऐकणार नाही पण ते त्यांचं ऐकून घेतात. त्यांचा बॉन्ड अजून पण तेवढा स्ट्रॉंग आहे. इनफॅक्ट दिवसेंदिवस तो स्ट्रॉंग होत जातोय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. ह्या सगळ्या गंभीर परिस्थितीला अत्यंत धीरानं डॉक्टर म्हणून सुद्धा खऱ्या अर्थानं झुंजारपणे सामोरं जात असताना तुम्ही काही जे काही गमतीदार प्रसंग या सगळ्या काळामध्ये आलेत, त्या आजीबाईंचा प्रसंग काय होता बरं? आमच्या सगळ्या प्रेक्षक मंडळींना ते काय चांगल्या घरातील आजी होती ती. बर बर बर. आणि तिला पहाटे 4 वाजता 5 वाजता उठून पूजा करायची सवय होती. ओके. आणि तिला असं वाटलं, म्हणजे ते सायकोलॉजिकली डिस्टर्ब होतात, कारण ते त्यांच्या घरी नसतात, ते एकटे असतात. अच्छा. आणि म्हणून तिला असं वाटलं असावं की ती तिच्या घरीच आहे. ती ॲज युजल 4:30-5 वाजता उठली, तिच्या रूमच्या बाहेर आली. बाहेर माझा जो वॉर्ड बॉय किंवा माझी जे सिस्टर ते झोपलेले होते, ती त्यांना क्रॉस करून पुढे गेली आणि तिने बाजूच्या रूममध्ये गेली. ती दरवाजा उघडला, लाईट लावला आणि सगळ्यांना उठवलं की उठा उठा, पूजेची वेळ झाली आहे. मग साधारणतः एका रूममध्ये 2 किंवा 3 पेशंट असायचे, कारण मी तसं कन्वर्ट केलं होतं. मग सगळे उठून बसले आणि सगळे गोंधळले की झालं काय, 5-5:30 वाजता आम्हाला का उठवलं जातं. आणि ती त्यांना पूजा करा अशी सूचना देत होती. मग ते बाहेर आले, त्यांनी माझ्या सिस्टरला सांगितलं की बघा या आजी कसं करताय. मग त्यांना आम्ही समजवलं की असं नाही आहे. त्या बराच वेळ नाही समजल्या. मग माझी सिस्टर तिथंच त्यांच्या कॉटजवळ खाली तिचं पांघरून घेऊन झोपली आणि मग पहाटेपर्यंत, म्हणजे सकाळपर्यंत आम्ही त्यांना तसंच सांभाळलं. बरं बरं बरं. म्हणजे सगळ्या याच्यामध्ये अशा गमतीदार गोष्टी सुद्धा घडतात. गमतीदार किस्से खूप झालेले आहेत, याच्यात खूप कमी आलेले आहेत. बरं 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 बरं. आणि मग त्या आजीबाई अजून एक वेगळ्या होत्या का, की ज्यांची ते माझं पातळ साडी कुठे गेली काय युजली ओल्ड एज पीपल ते त्यांच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप अँशियस असतात. नक्की नक्की. बरेचसे जे आजी बाबा असतात ना, ते त्यांची पोटली घेऊन येतात आणि मग त्यांचे डोसेस वगैरे झाल्यावर ते बसायचे आणि मग त्याच्यात ते हात घालून बघत राहायचे काय. तर ह्या आजीलाही असंच काहीतरी वाटलं असेल आणि तिला असं वाटलं की तिचे कपडे मिसिंग आहेत. आणि म्हणून तिने तो जो तिथे वॉर्ड बॉय झोपलेला होता त्याचंच हे ताणला, त्याचंच बॅग ताणली आणि म्हणे माझे कपडे तुझ्याच बॅगमध्ये आहेत. आणि असं करून मग तो शांतपणे बसून राहिला, कारण तिला थांबवण्यात काही अर्थ नव्हता, ती ऐकायच्या तयारीत नव्हती. मग त्याने तिला सगळं बघू दिलं आणि जेव्हा तिला काहीच नाही सापडलं, मग शांतपणे तो हात पकडून तिला गोड बोलून तिकडे घेऊन गेला आणि परत झोपवलं. नक्कीच. आणि तुम्ही ते उल्लेख पण केला आहे की वयस्कर लोकांकडे उलट तुम्ही जास्त जाणीवपूर्वक आणि आपुलकीनं आस्थेनं सगळे त्यांना ट्रीट केलं. नॉर्मली असं होत नाही आणि त्यामुळे मग ते थोडंसं चिडचिडेपणा आधीच मुळात वयस्कर ते असतात. वयस्कर जे आले माझ्याकडे ते खूप खुश राहिले, कारण त्यांना मे बी घरी जेवढं अटेन्शन दिलं जात नव्हतं तेवढं अटेन्शन माझ्याकडे मिळालं. अच्छा अच्छा. तर वयस्कर जे होते ते खुश होते आमच्यावर. नक्कीच नक्कीच नक्कीच. मॅडम, हे पुस्तक आपण वाचकांच्या भेटीसाठी आणलेलं आहे, पण मला सांगा की म्हणजे नेमकी काळजी आपल्याकडे कष्टकरी शेतकरी आणि सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे, संसर्गाचे आजार म्हणजे मग ते बरेच म्हणजे डोळ्यांचे विकार असतात, बाकीचे सगळे हे असे. आणि आता म्हणजे पुण्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रासारख्या ठिकाणी झिका नावाचा तो नवीन व्हायरस वगैरे वगैरे. तर काय नेमकी काळजी आपल्या या शेतकरी कष्टकरी आणि आम जनतेने घेतली पाहिजे, एक डॉक्टर या नात्याने तुम्ही काय सांगाल? स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःला हेल्दी ठेवणं हे तुमचं पहिलं एम असलं पाहिजे. याच्यासाठी जेवढं आवश्यक आहे ती काळजी घेतलीच गेली पाहिजे. जसं आता तुम्ही म्हटले हा पावसाळ्याचा सीझन आहे, तर डासांचं प्रमाण जास्त असतं, डेंग्यू मलेरियाचं प्रमाण जास्त असतं. तर स्वच्छता बाळगणे खूप आवश्यक आहे. जसं घरामध्ये आपण बरेच दिवस पाणी साचू देतो किंवा आपल्या घराच्या बाहेर छोटे मटके वगैरे ठेवलेले असतात, त्याच्यामध्ये आपण बरेच दिवस पाणी साचू देतो, तर ते साचू नको द्यायला. आपण ड्राय डे पण सेलिब्रेट करतो त्याच्यासाठी. सो ती एक काळजी घेतली पाहिजे. दुसरं, तुम्ही बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे या दिवसांमध्ये. सध्या बरेचसे डायरियाचे पेशंट येत आहेत किंवा कावीळ अचे पण पेशंट येत आहे.
बाहेरचं उघड्यावरचं जे अन्न असतं त्याच्यावर माशा बसलेल्या असतात आणि तिथून आपल्याला संसर्गाची लागण होऊ शकते. सर्दी खोकल्याच्या बाबत जर म्हटलं ना तर सर्दी खोकला हा आपल्याला हवेतून मिळत असतो, तो मास्कने टाळता येत नाही. पण जर तुम्हाला एकदा सर्दी खोकला झालाय ना तर तुम्ही स्वतःच बाहेर नका पडू. तुम्हाला सर्दी खोकला असताना कमीत कमी तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. हेल्दी जेवण तुम्ही घेतलं पाहिजे, जंक फूड नक्कीच टाळलं पाहिजे, पर्टिक्युलरली या सीझनमध्ये नक्कीच. आणि शारीरिक एक्सरसाइज जी आहे तिचं महत्त्व तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आहे. कारण जेवढे तुम्ही एक्सरसाइज करता तेवढी तुमची इम्युनिटी पॉवर जी आहे, प्रतिकारशक्ती, रोगप्रतिकारशक्ती ती वाढते. म्हणून डेली 1 तास तरी किमान व्यायाम तुमच्या दिनचर्येमध्ये तुम्ही ॲड करायला पाहिजे. ओके. तुम्ही आत्ता ते सांगतात आणि योगायोगानं हॉबी डू बी डू म्हणजे एक तरी छंद असावा. तुम्हाला सायकलिंगचा छंद आहे, धावण्याचा छंद आहे, फिजिकली फिट राहण्याचं पण म्हणजे डॉक्टरांनीच तुम्हाला ते म्हणजे मोटिवेट केलं त्या दृष्टिकोनातून. नक्कीच तुम्ही मेन्शन केलं ते. काय बरं याचे फायदे काय आहेत आणि हे छंद नक्कीच मेंटली आणि फिजिकली सुद्धा आपल्याला छान व्यवस्थित ठेवतात नाही? मला रनिंगचा छंद आहे. ओके. पण जरुरी नाही की तुमचा छंद रनिंगच पाहिजे. जसं तुम्ही आता मेन्शन केलं, तुम्ही सायकलिंग करू शकता, तुम्ही स्विमिंग करू शकता, तुम्ही ट्रेकला जाऊ शकता, तुम्ही योगा करू शकता. कुठला तरी एक छंद म्हणा किंवा एक प्रकारचा व्यायाम, एक्सरसाइज तुमच्या आयुष्यात असला पाहिजे. फॉर्च्युनेटली व्यायाम करणं किंवा रनिंग करणं हे मला आवडतं आणि त्याचे मला बेनिफिट पण होतात. रनिंगचा सगळ्यात मोठा बेनिफिट मला हे जाणवलं की तुमचं वजन नाही वाढत. जरुरी नाही प्रत्येकाला रन जमेलच असं. बऱ्याच जणांना गुडघेदुखीचा त्रास असतो, मग तुम्ही वॉक पण करू शकता. आणि तुम्ही कुठल्याही एक्सरसाइज किंवा व्यायाम जर चालू केली तर सडन नका चालू करू, नाहीतर मग त्याचा त्रास होतो. तुम्हाला जर एक्सरसाइजची सवय नसेल तर तुम्ही थोडंसं चालू करा, 10-20%, मग 30%, 40% असं करत तुमचं पोटेन्शियल, तुमची कपॅसिटी वाढवा. म्हणजे तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट न जाणवता बेनिफिट जाणवते. रनिंगचा दुसरा मला बेनिफिट हा जाणवला की माझं फ्रेंड सर्कल वाढलं. माझ्या आजूबाजूला सगळे रनर्स आहेत, मी त्यांना रेग्युलर भेटते आणि आमच्या ज्या गोष्टी असतात त्या रनिंग आणि एक्सरसाइज संदर्भातच होतात. हेल्दी डाएट जे आहे ते आम्ही शेअर करतो, प्रत्येकजण आपापले एक्सपिरियन्सेस शेअर करत असतो, म्हणून आमचं फ्रेंड सर्कल पण वाढलं. आणि सगळ्यात तिसरा आणि महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे मला आणि डॉक्टर राहुल महाजन यांना डिस्कस करायला आणि एक टॉपिक मिळाला. सो आमच्यामधले भांडणं कमी झाले बिकॉज वी वर टॉकिंग ऑन रनिंग, एक्सरसाइज, जिम. सो वी गॉट म्हणजे आम्हाला एक खूप चांगला टॉपिक मिळाला डिस्कशनला. म्हणजे सर रन करून आल्यानंतर मला विचारतात तू किती रन केला, मी तर एवढा केला. मग मी त्यांना सांगते मला रन करताना 5 किलोमीटरला असं झालं होतं, मग मला 7 किलोमीटरला असं झालं. मग ते त्यांचा एक्सपिरियन्स सांगतात. किंवा जिममधून ज्या वेळेला ते येतात त्यावेळेला ते सांगतात मी आज हे वर्कआउट केलं, मला आज मी ही वेगळी एक्सरसाइज केली. सो एक खूप चांगला टॉपिक आमच्या आयुष्यात आला डिस्कस करायला. मग नॅचरली आहे बाकीचे टॉपिक्स हळूहळू बाजूला होत जातात आणि एक हेल्दी कम्युनिकेशन नवरा बायकोमध्ये तयार झालं. वा, सुसंवाद. येस. बरं, तुम्ही तुमच्या त्या पुस्तकामध्ये अटलजींचा आणि तुमचा असा सोबतचा आणि राहुलजींचा सुद्धा फोटो एकत्रित टाकला आहे. आणि ब्रीच कँटी सारख्या लौकिक प्राप्त अशा हॉस्पिटलमध्ये ICU युनिटमध्ये तुम्ही होतात एकत्रपणे आणि भूलतज्ञसुद्धा तुम्ही आहात. तर काय त्यांच्याचे जे गुडघ्यांची जी शस्त्रक्रिया यशस्वीपणाने तुमच्या अख्ख्या टीमनं परफॉर्म केली, काय तो एक्सपिरियन्स होता? कारण कविमनाचे अटलजी आणि तुम्ही सुद्धा संवेदनशील अशा भूलतज्ञ, काय कॉम्बिनेशन? अटलजींच्या सोबत राहुल महाजन सर राहिले तब्बल 10 दिवस. मला एक्झॅक्ट पिरियड नाही आठवत, पण अटलजींची जी रूम होती त्यांच्या बाजूलाच डॉक्टर राहुल महाजन सरांना यांना रूम देण्यात आली होती आणि सरांची नाईट ड्युटी असायची. अच्छा. म्हणजे रात्री जर त्यांना काहीही त्रास झाला तर राहुल महाजन सरांना जाऊन बघावं लागायचं. फारुख उडवाडिया सरांची पूर्ण टीम आणि दिल्लीहून आलेली एक टीम, अशा 2 टीम त्यांची काळजी घेत होत्या. ओके. आणि म्हणजे प्रश्नच नाही, जबाबदारी तर होतीच सरांवर आणि सर किंवा त्यांची टीम अगदी व्यवस्थित ती जबाबदारी पार पाडत होते. आणि आपले जे माननीय प्रधानमंत्री जी होते तर ते सुद्धा कोऑपरेट करत होते. त्यांची विल पॉवर चांगली होती. खूप छान हसरं व्यक्तिमत्व आहे अटलजींचं. पण म्हणजे मजा पण तेवढीच आली सरांना, कारण त्यांच्या टीमसोबत काम करायचं आणि जी फॅसिलिटी अटलजींना होती ती या पूर्ण टीमला होती. म्हणजे इन्क्लुडिंग फूड फॅसिलिटी, राहणं, म्हणजे सगळंच. इट वॉज अ मेमोरेबल जर्नी फॉर डॉक्टर राहुल महाजन.
सरांनी तो पिरियड म्हणजे सरांसाठी तो किंवा माझ्यासाठी तो लक्षात राहण्यासारखा काळ आहे. नक्कीच. आणि त्यावेळेला नुसतं अटलजींचीच नाही झाले तर तब्बल त्या 7-8 दिवसामध्ये 55 ते 60 गुडघ्याच्या शस्त्रक्रिया झाल्या आणि सगळ्या सक्सेसफुल झाल्या. सगळे पेशंट व्यवस्थित घरी गेले होते आणि पूर्ण टीमने पूर्ण 8 दिवस काम केलं होतं. इट वॉज अ मेमोरेबल जर्नी. क्या बात आहे. खरं तर म्हणजे ही संवाद यात्रा संपूच नाही असं मनापासून वाटतं, पण वेळेची मर्यादा असते. मॅडम, तुमच्या बकेट लिस्टमध्ये अनेक गोष्टी असतील की आपल्याला हे करायचं ते करायचं आणि रुग्णसेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आणि तुम्ही तर ते व्रतच स्वीकारलेलं आहे. तर उत्तरोत्तर तुमच्या हातून असंच काम हो आणि परमेश्वर करो. आणि कोरोना काळ आपल्याला कधीही डॉक्टर म्हणून तुम्हालासुद्धा आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हालासुद्धा असं कधी बघायला न मिळो अशीच प्रार्थना आपण करूया. हे पुस्तक नक्कीच आमच्या सगळ्या प्रेक्षकांनी वाचलं पाहिजे, कारण केवळ पुस्तक त्यातले प्रत्यक्षदर्शींचे अनुभव, मॅडमचा असलेला अनुभव कथम एवढंच त्याच्यात नाही आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन बरंचसं पुस्तकामध्ये आहे. हायजीन कसं मेंटेन केलं पाहिजे, आपल्या साथीदारांवर कसा विश्वास टाकला पाहिजे, त्यांच्याकडनं कसं काम करून घेतलं पाहिजे, नेतृत्व कसं केलं पाहिजे, व्यवस्थापन कसं केलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात हॉस्पिटलचं मॅनेजमेंट हे सुद्धा योग्य वेळी कसं केलं पाहिजे. मॅनेजमेंट म्हणजे मॅडमने तर अक्षरशः कणखरपणे निर्णय घेतले. तुम्ही मेन्शन केलं मगाशी की सासरेबुवांच्या ह्याच्यात तर डॉक्टर भाऊक झाले होते आणि अशा वेळेस तुम्ही कणखरपणे सगळं ते निभावून नेलं आणि त्यांना त्यातनं यशस्वीपणे बाहेरसुद्धा काढलं. तर आपण आलात आणि अतिशय छान एक्सपिरियन्स, म्हणजे ते खरं तर गंभीर स्वरूपाचं आहे, आजाराच्या बाबतीत आपण बोललो, पण तरीसुद्धा अधूनमधून जे तुम्हाला गमतीदार प्रसंगसुद्धा तुम्ही कथन केले. तर आमच्या या अख्ख्या मल्हारच्या टीमच्या वतीनं, हॉबीडुबी टीमच्या वतीनं आपलं मनापासून आभार, धन्यवाद, नमस्कार.